माझी वय 30 आहे. माझं गाव येसगाव आहे. मला 2 महिन्यापासून मुळव्याधचा त्रास होत होता. मग मी 3-4 दवाखाने केले, मग मला फरक पडला नाही. मग माझ्या आईचे इथं ऑपरेशन केलं नवकार हॉस्पिटलमध्ये. मग माझ्या आईचं गर्भपिशवीचं ऑपरेशन केलं. मग माझी आई म्हणाली मला तर आपण नवकार हॉस्पिटलला जाऊ, तिथं ऑपरेशन मुळव्याधचं करू. मी नवकार हॉस्पिटलला आली. मग मला मॅडमनी चेक केलं. मग मला 4 पॉईंट रक्त होतं. मग मॅडमनी मला मला 3 बॉटल रक्त लावलं. मग माझं ऑपरेशन लेझरचं झालं. मग तेव्हा मी चांगली झाली. आता मला काहीच त्रास नाही. मी एकदम टणटणीत झाली आहे. मी आता काम करू शकते. माझी सून आहे, त्यांना मुळव्याधचा फार त्रास व्हायचा. आम्ही नवकार हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांनी लेझर ऑपरेशन केल्यामुळे आमच्या सुनेला फार फरक पडला. हे हॉस्पिटल फार चांगलं आहे. मॅडम फार काळजी घेतात, त्याच्यामुळे धन्यवाद. तर मला असा त्रास व्हायचा की बाहेर कोंब आलेला होता, तर बसताच यायचं. तर मग मला आमच्या आंबासनच्या ते मुजवेला आयरने सांगितलं तर तिथं नवकारमध्ये जाते मॅडम, छान आहे म्हणे, ऑपरेशन माझं सक्सेस झालेलं आहे, तर तुम्ही बी तिथंच राहा म्हणे. तर म्हणून मी इथं आले. मग इथं आल्यावर ऑपरेशन झालं? इथे आल्यावर ऑपरेशन झालं, व्यवस्थित आहे. गोळ्या औषधं घेतल्यावर आता क्लिअर होऊन जाईल मॅडम. तर तसं काही दाखवू नाही. आता काही त्रास वगैरे? थोडा नारळ संडास लागली का त्यावेळेस त्रास होतो. ऑपरेशन वगैरे कसं झालं काय? ऑपरेशन व्यवस्थित झालं. संडास लागते का त्यावेळेस त्रास होतो थोडासा, नंतर मग थोडं कमी होतं. हॉस्पिटल कसं आहे? हॉस्पिटल छान आहे. मॅडम, मला मुळव्याधचा खूप त्रास होत होता. मी भरपूर आयुर्वेदिक औषधं घेऊन पाहिली, पण मला कसलाही फरक पडत नव्हता. मग आमच्या गावातील शशी भवनच्या सल्ल्यानुसार आम्ही मॅडम चोरडे यांकडे आलो. त्यांनी व्यवस्थितपणे ऑपरेट केलं. आम्ही आलो, त्यांनी सल्ला दिला. माझं ब्लड खूपच कमी होतं, 6 पॉईंटवरती येऊन लागलेलं होतं, 4 पॉईंटवरती. तरी मॅडमांनी ऑपरेशनची जबाबदारी घेतली. कोणताही निसंकोचपणे त्यांनी सांगितलं तुम्ही ॲडमिट व्हा, मी ऑपरेशन करायला तयार आहे. माझं ऑपरेशन झालं लेझरद्वारे केलं. छान ऑपरेशन झालं. मला कुठलाही त्रास झाला नाही. ज्या दिवशी ऑपरेट झालं त्याच दिवशी मला सगळं काही खायची परवानगी दिली मॅडमांनी. मी ते खाऊनही मला कसलाच त्रास झाला नाही. 10-12 दिवसातच मी इथपर्यंत आज अशी छान व्यवस्थित माझी तब्येत वगैरे घेऊन मी मॅडमांकडे चेकअपला आली. मला आता खूप छान वाटतं आहे. धन्यवाद मॅडम, खूप खूप आहे. मी मनीषा आयरे, राहणार लखमापूर. मला गाठ झाली होती. मी नवकार हॉस्पिटल येथे स्वीटी मॅडमकडे आली. त्यांनी मला प्रथमदर्शनी काही टेस्ट सांगितल्या, परंतु मी घाबरले होते. पण त्यांनी मला खूप छान माहिती दिली, समजून सांगितले. माझे रिपोर्ट वगैरे चेक करून ऑपरेशन केले. जे ऑपरेशन खूप सक्सेसफुली छान झाले आहे. आणि मला त्यांनी 4 दिवस खूप छान काळजी घेतली, खूप लक्ष दिलं, छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितल्या. विशेष म्हणजे त्यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे, ज्यांनी खूप केअर घेतली. हॉस्पिटल खूप छान आहे. मला आनंदही वाटला आणि अभिमान वाटला, म्हणून 4 शब्द त्यांच्याविषयी बोलते की हॉस्पिटल खूप छान आहे. आणि मॅडम तर आहेतच. थँक्यू मैम। નમસ્તે, મારું નામ આરઝુ દાઉદ શાહ છે। હું માલેગાંવમાં રહું છું।
સલીમનગરમાં. મને ટોયલેટ પછી બહુ તકલીફ હતી, લોહી પણ જતું હતું અને જલન દરદ આખો દિવસ તકલીફમાં ગુજરતું હતું. તો અમારા ફેમિલી ડૉક્ટર છે ડૉક્ટર રિયાઝ ખાન, તેને અમને આ એડ્રેસ મૂકેલું નવકાર હોસ્પિટલ. તો અમે ડૉક્ટર સ્વીટી મેમને મળ્યા, પછી એમને તકલીફ બતાવી, પછી એમને મારું ઈલાજ કર્યું, ઓપરેશન કર્યું. તો ઓપરેશન પછી મને બહુ રાહત છે. ટોયલેટ પછી જે પહેલાં તકલીફ હતી અત્યારે તકલીફ નથી. બેસી શકું છું, ચાલી શકું છું, ખાઈ શકું છું. પહેલે તો મેં બહુ હેરાન થઈ ગયેલી, કંઈ કામ બી નહીં કરી શકતી હતી. અત્યારે બહુ રાહત છે. તો થેન્ક યુ સ્વીટી મેમ, તમારો ખૂબ ખૂબ આભાર. તમે બહુ સારી રીતે ઓપરેશન કર્યો ને સક્સેસ છે બધું, એટલે કઈ જાતની ટેન્શન લેવાનું નહીં. બહુ સારી ટ્રીટમેન્ટ કરે, સિસ્ટર લોકો બી બહુ સારા છે, બધું બહુ સારું છે, દવાખાનું બી બહુ સારું છે. એટલે કંઈને જેને તે તકલીફ હોય ટોયલેટની તે અહીંયા આવીને બતાવો તો બધું સક્સેસ થશે.